चला मी दाखवते तुम्हाला आईचं काय सुरू आहे ते. आईचं तुला नाही दाखवायला. आईचा मसाला करणं सुरू आहे, मसाला भाजणं, आणि तो आता मोठ्या मशीन मधून वाटून आणायचा आहे. जवळूनच इथं आमचं गाव आहे, तिथं वाटून भेटते मोठ्या मशीन, कारण खूप जास्त आहे त्यामुळे मग आई काही घरी वाटणार नाही. आई किती किलोचा मसाला आहे? 2 किलो मिरची आणि बाकीचं सामान वगैरे 2-2.5 किलो, म्हणजे 4-4.5 किलोचा मसाला आहे. त्यामुळे मग ते बाहेरून वाटून आणायचं आहे, गिरणीतून बाहेरच्या. चला मग मी दाखवते आईने काय काय भाजलेलं आहे ते. आणि जर कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मग मी आईकडून सगळं डिटेलमध्ये विचारून घेऊन टाकेल तो व्हिडिओ. जमलं तर या व्हिडिओमध्ये पण टाकेल, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कमी तिखट का जास्त? कमी तिखट. ही चपटी मिरची कमी तिखटवाली, ही किती आहे? 2 किलो का? अच्छा, ही 2 किलो लाल मिरची आहे कमी तिखटवाली. हा कांदा, कांदा किती घेतला असा आहे? कांदा 1/2 किलो. 1/2 किलो कांदा. इकडे हे दोन्ही मिळून 1/2 किलो आहे का एवढा? आणि वाळवलेला कांदा आहे, आणि त्याच्या खाली खोबरं किती आहे? ते खोबरं 1/4 किलो. 1/4 किलो खोबरं. इथं याच्यामध्ये आहे तेजपत्ता आहे, आणि फूल आहे, आणि अजून काय आहे? फकडी फूल. फकडी फूल आणि तेजपत्ता. ते किती घ्यायचं? एक छटाक. दोन्ही एक एक छटाक. आणि इकडे आहे डाळवं, 1 छटाक. दालचिनी 1 छटाक. आणि डाळवं आई? डाळवं 1/2 किलो. डाळवं 1/2 किलो. धने 1/2 किलो. धने मिरची. अच्छा, मिरचीच्या खाली धने आहेत 1/2 किलो आहेत घेतलेले. मेथी पण टाकतीस काय तू त्याच्यामध्ये? मेथी पण टाकणार आहे. किती ती मेथी? मेथी 1 छटाक. 1 छटाक मेथी. आणि शहाजिरे किती? 2 छटाक. 2 छटाक शहाजिरे. आणि हे कोणतं फुल आहे? काळं फुल. ते किती? ते 2 छटाक. ते पण 2-2.5 छटाक. 2.5 छटाक ते काळं फुल. आणि इथं दालचिनी किती आहे? ती दालचिनी 1 छटाक. 1 छटाक दालचिनी. एवढं सामान आहे का? 1 छटाक. आणि विलायची 1 छटाक. सुंठ पण 1 छटाक. आणि कोणती विलायची? भाजीची मोठी विलायची, ती पण 1 छटाक. तर हे सगळं सामान आई तयार करत आहे. काही भाजलेलं आहे, काही भाजत आहे. आणि मग त्याचा मसाला काढून आणल्यास मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी किती किती घ्यायचं, आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण सांगेल की मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं. आणि माझ्या आईच्या पद्धतीने मसाला बनवा, खूप छान बनवते माझी आई. तुम्ही पण बनवा नक्की, आणि मला सांगा कसा झाला तुमचा मसाला ते. आणि लवंग राहिली का? लवंग 1/2 छटाक. ठीक आहे, बाकीच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिहूया. हे 2 खसखसचे पाकिट आहेत छोटे, ते राहिले होते टाकायचे. आणि 1 छटाक लवंग पण आहे. 1 तोळा लवंग घेतलेली आहे. काही राहिलं असेल तर मग मी पुन्हा दाखवेल, सांगेन तुम्हाला. ते आपल्याला भूर जायचं. सोडा सोडा. हॅलो फ्रेंड्स, आम्ही जात आहोत आंबेजोगाईला राघवला सायकल आणण्यासाठी. है ना बा? हाय करा सगळ्यांना. हाय. राघवला सायकल, कोणती सायकल घ्यायची राघवला? कशी घ्यायची? छान घ्यायची? हो, तशी सायकल घ्यायची. राघवचे बाबा, माऊ आणि राघव आणि मी आम्ही मोठ्याला घरीच ठेवलं, कारण मोठी मसाला काढत होती. मसाल्याचं राहिलं होतं थोडंसं भाजायचं म्हणून. आणि समोर बसलेली आहे इथं माऊ आणि बाबा. चला मग राघवला सायकल घेऊ आपण. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत घरी. आणि खूप वेळ झाला होता, कारण आम्हाला सोफा पण घ्यायचा होता. हा सोफा मी जो बसलेली आहे ना, तो सोफा घेतलेला आहे. आणि तो गाडीत टाकायचा होता, आणायचा होता, त्याच्यामुळे त्याच्यातच खूप वेळ गेला. त्याच्यामुळे मग राघवला सायकल काही आज घेणं झालेली नाहीये. तर त्याला फक्त ड्रेस घेतलेला आहे, आणि त्याची थोडीशी खेळणी घेतलेली आहे. थोडंसं माझं कॉस्मेटिक्सचं सामान होतं ते घेतलेलं आहे. आणि राघवच्या मावशीला पण ड्रेस घ्यायचा होता, तर तिला पण ड्रेस घेतलेला आहे. आणि हा सोफा आणला, त्याच्यामुळे वेळ झाला. आणि मग हा सोफा, हे बघा, आम्ही यल सोफा घेतलेला आहे. असा ग्रे आणि ब्लॅक कलर मिक्स कलर आहे. तर अजून काही सेट केलेलं नाहीये, उशीर पण झाला होता म्हणून. मग आता सध्या असा ठेवलेला आहे. उद्या सकाळी आम्ही पूर्ण सेट करू, आणि मग तुम्हाला मी दाखवेल माझ्या घरचा सोफा कसा घेतलेला आहे. आई पप्पा ड्रेस दाखवते तुम्हाला. चला बा, तुझा ड्रेस पाहायचा का तुला? हे बघा, हा आहे राघवचा ड्रेस. ही आहे चड्डी. चड्डी आहे. आणि थांब पिलू, पिलू थांब खर का. आणि हा आहे राघवचा शर्ट घालायचा. राघवचं म्हणणं आहे की त्याला न्यू शर्ट घालायचं आहे. उद्या असते, उद्या शंभो करून घालू आपण, शंभो करून घालू. चला इकडे द्या, इकडे द्या. राघव काही सोडा. माऊचे टॉप आम्ही येता येताच फिटिंगला दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते काही घरी आणलेले नाही आहेत.
ते उद्या आणू आम्ही. आणि थोडीशी तास शॉपिंग केली कारण सोफा घेतल्यामुळे खूपच वेळ झाला. मला तुझा बॉल कुठे दाखव, चाल बॉल कुठे तुझा. आपण गाडी आणलेली कुठे, कार. आणि हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे 1 तारीख आणि आज आहे महाराष्ट्र दिन. तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या इकडे गुढी उभारलेली आहे. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी इथे यांना सुतक होतं, त्याच्यामुळे आज आमच्या इथल्या गावातला सप्ताह पण सुरू झालेला आहे. 7 दिवसाचा सप्ताह, वार्षिक सप्ताह. आणि त्यामुळे मग आजच गुढी उभारायचं ठरवलं होतं गावकऱ्यांनी मिळून सर्वांनी. त्यामुळे आज गुढी पण उभारलेली आहे आणि तिकडे सप्ताह पण सुरू झालेला आहे. आणि आज राघवची माऊ पण जाणार आहे. तर राघव आता किती परेशान करेल काय नाही ते आपण पाहूया. त्याला चुकून जावं लागेल. आणि तो काही त्याच्या माऊला सोडतच नाहीये, मस्त खेळत त्याच्यासोबत फिरत. त्याला समजलं की आता ही कुठेतरी जाणार आहे म्हणून. चला तर पाहूया आपण. गुढीला हार लावण्यासाठी इथे उभारलेली आहे गुढी. आणि समोर ते जे हरभरे होते ना, तर ते आज बडवून घ्यायचे होते. त्या काकू आल्या होत्या बडवण्यासाठी. आणि इथं वाळवण वाळत घातलेलं आहे आईनं. तिकडे गाडी लावलेली आहे सावलीमध्ये. आणि राघव आणि आमचे अण्णा एकमेकांसोबत बोलत आहेत. दोघांना बी दोघांनाही खूपच गरमी होती, त्यामुळे दोघांनी पण शर्ट काढले आहेत, फक्त पॅन्टीच घातलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. बा इकडे बघ राघव, काय म्हणाले तुला अण्णा. इकडे ये, चाल. आमच्या अण्णांना ऐकू येत नाही आणि आमच्या राघवला बोलता येत नाही. मस्त दोघांची जोडी जमली आहे. सेकंड करा बाबाला, आपल्या अण्णाला सेकंड करा. हा राघव, कोण येते. राघव इकडे बघ, अण्णा आहेत ना आपले अण्णा. आणि इकडे माऊची तयारी झालेली आहे. बॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि आता निघाली माऊ. कनगोळे मनगोळे चोपन अंगुठा रुक्मिणी तळहात कोपर खेळी गळ्या गाठी हात. अरे हाय हाय इथे हाय हाय हाय. आज होतेच खेळत आहेत. परत करा म्हणायला, ते डबल करा म्हणायलाय. दे बाबाला हात, दे तुझा हात दे, बाबा करतात तुला डबल. पुढे जा जरा. कनगोळे मनगोळे चोपन अंगुठा रुक्मिणी तळहात कोपर खेळा गळा गाठी हलवटी गळ्या गाठी इथं हाय हाय हाय. याला म्हणतात बडवणं. ती काठी आहे आणि त्यांनी त्या घाटेमधले हरभरे बाजूला होतात बडवलेल्याच्या नंतर. आणि ते सुपानी नंतर फटकून घ्यायचं असतं किंवा ते उधळतात. तर सुपानी फटकून घेणार आहेत का, कारण एवढी काही हवा नाही, ऊनच आहे त्याच्यामुळे. बाळा माऊ कुठे चालली बघा आपली. जा पुण्याला काय पाहिजे. राघवला समजलंय मावशी चालली आपली. बाय बाय माऊ. त्याला नका नेऊ तिकडे उन्हामध्ये. चला माऊला जाऊ द्या. या इकडे. नाही दोन्ही गाडीत बसून ह्याच्यामध्ये रिकामी करायची. अहो ती आणि हे 2 केलं काय, पण लय ओझ होईल. मग म्हणलं हातात एकच ओझ करावं म्हणून ती गाडीत रिकामी करायची म्हणलं. चल बाळा, या इकडे. चल ना, माऊला जाऊ द्या. भूर चालली माऊ. जा मामाकडे. चला आई, राघवला घे आता. राघव चल इकडे ये. बाय बाय. बाय बाय करा माऊला. बाय बाय.
रडायचं नाही, थोड्या वेळात येते मग. बाय बाय माऊ. आपण जाऊ माऊला आवाज दे मग. बाय बाय करा माऊ. बाय बाय कर ना माऊला. बाय बाय कर. नाही अगं त्यांना लगेच रडायला चालू करेल म्हणून मी जाईना झालं तिकडे. नको ऊन आहे बाहेर खूप. ना अगं बाय चला बाय बाय करा. बाय बाय. इकडे बघ. हॅलो फ्रेंड्स, या जेवायला. आईने मला ताट आणून दिलेले मस्त गरम गरम ज्वारीची एकदम कडक भाकरी. आम्हाला कडक भाकरी आवडते पप्पाला आणि मला जास्त. कांद्याची चटणी आहे आणि शेंगदाण्याची चटणी कडवलेली आहे आणि ताक आहे. तुम्हाला दाखवते मी. माझं ताट खूप भारी बनवून आणून दिलेलं आहे आईनं. आणि आमच्या इकडे अशी ओल्या कांद्याची चटणी बनवतात, तर ती दही किंवा ताकासोबत खूप भारी लागते. मला दाखवते. आणि ताजं एकदम ताक केलेलं आहे आईने छान.